नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं रश्मीज ब्लॉगमध्ये। आज आपण बघणार आहे चटपटीत आणि टेस्टी अशी पाणीपुरी। चला तर बघूया। इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे, ते आपण उकडायला टाकू आणि 3 बटाटे घेतलेले आहे। याला थोडासा वेळ लागतो म्हणून आपण हे आधी काम करून घेऊया। आता बघूया आपण चिंचगुळाची चटणी। मी इथे चिंचेचं पाणी घेतलेलं आहे आणि गूळ, थोडासा रवा आणि काळं मीठ। पॅन छान आपला तापलेला आहे, त्याच्यात थोडंसं मी तेल टाकून जिरं टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये रवा, थोडासाच रवा वापरायचा आहे आपल्याला, कारण तो रवा भाजल्यानंतर पाणी पडल्यानंतर फुगतो, त्याच्यामुळे थोडासा रवा घ्यायचा आपल्याला। छान मंद आचेवर भाजून घेऊ आणि त्याच्यामध्ये जे चिंचेचं पाणी घेतलेलं होतं आपण ते टाकून देऊ। आपल्या रव्याला छान असा कलर आलेला होता, लाल। थोडीशी एक उकळी आली की आपण त्याच्यामध्ये गूळ टाकून देऊ। तुम्ही बघू शकता आता गुळाचं पण पाणी होत आहे। तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं आपण पाणी पण टाकू शकतो, जास्त जर घट्ट वाटत असेल आपल्याला तर। आता याच्यात आपण काळं मीठ टाकून देऊ आणि गूळ विरघळेपर्यंत आपण गॅसवरच ठेवू। आता बघू शकता आपली चटणी तयार झालेली आहे, छान अशी घट्टसर झालेली आहे आणि कलर पण छान आला त्याला। आपली पाणीपुरी पण तयार आहे। चला तर पाण्यासाठी लागणारं सामान बघू आपण। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची घेऊ शकता। मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या, पुदिना घेतलेला आहे, सांबार आणि पालक। पालकानी या पाण्याला खूप छान असा कलर येतो। सर्व आता मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे। आता हे मसाले घेऊ। याच्यामध्ये मी धनिया पावडर घेतलेली आहे, काळं मीठ आणि निंबू पावडर आणि ओवा जिऱ्याची मी पूड केलेली होती ती टाकली थोडीशी आणि जलजिरा। चला तर हे पाण्यामध्ये आपण सर्व टाकून देऊ। तुम्ही बघू शकता मी आधी मिक्सरमधून काढलेलं सर्व टाकलं त्याच्यामध्ये। आता वरून मसाले टाकू। सर्व जे मसाले टाकलेले आहेत, काळं मीठ, आपण थोडीशी टेस्ट करून परत मीठ टाकू शकतो आवडीनुसार आपल्या। जलजिरा, धनिया पावडर, काळं मीठ, निंबू पावडर किंवा निंबू पावडर नसली तर लिंबू टाकलं तरी चालेल। हे छान असं मिक्स करून घेऊ आणि त्याच्यात थोडंसं मी वरून पाणी टाकलेलं होतं, ते कमी पाणी घेतलेलं होतं मी आधी। छान असं मिक्स झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आपल्या पाण्याला आणि पाण्याचा सुगंध पण खूप छान येत आहे। चला तर आपण हे बटाटे उकडून घेतले होते, त्याची साल काढून घेतली। याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ आणि वरून थोडासा बारीक केलेला कांदा आणि थोडेसे शेव आणि वरून थोडंसं जे आपण पाणी तयार केलेलं होतं पाणीपुरीचं ते टाकूया आणि हे बारीक करून घेऊ। आणि तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर छान असं बारीक झालेलं आहे आपलं पाणी पण रेडी आहे आणि बटाटा पण रेडी आहे। सर्व सामान आपलं रेडी आहे। चला तर बनवूया पाणीपुरी। छान अशी कुरकुरीत पाणीपुरी आहे आपली। त्याच्यामध्ये बटाटा टाकून घेतला, मटकी टाकून घेतली, शेव टाकले आणि आपलं पाणी आणि आपली गोड पाणीपुरी तयार करून घेऊ। आपली पाणीपुरी तर झाली तयार। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा मैत्रिणींनो। चला भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये। तोपर्यंत धन्यवाद आणि हो, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा धन्यवाद।